इयत्ता 10वी, विषय इतिहास, प्रसार माध्यमे आणि इतिहास या पाठाचा अभ्यास करूयात. प्रसार माध्यम या शब्दात प्रसार आणि माध्यम असे दोन शब्द आहेत. प्रसार याचा अर्थ दूरवर पोहोचवणे. एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या साहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो. म्हणजेच एखादी माहिती एखाद्या माध्यमाच्या मदतीने दूरवर पोहोचवणारे साधन म्हणजे प्रसार माध्यम होय. प्रसार माध्यमांची ओळख करून घेऊयात. पूर्वीची साधने. राजेशाहीच्या काळात गावोगावी दवंडी पिटली जात असे. एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा बातमीचा तोंडी प्रवास होत असे. ब्रिटिश काळात भारतात वृत्तपत्रे, नियतकालिके सुरू होऊन छापील स्वरूपात बातम्या लोकांपर्यंत जाऊ लागल्या. वर्तमानपत्र हे माहितीचे आणि ज्ञानाचेही साधन बनले. प्रसार माध्यमांचा इतिहास पाहूयात. वर्तमानपत्रे. दैनंदिन बातम्या, माहितीपर अग्रलेख व लेख नियमितपणे रोजच्या रोज छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. वर्तमानपत्रे स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवतात. प्रसार माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जातात. आधुनिक काळात प्रत्येक वृत्तपत्राने ई-वृत्तपत्र सुरू केले आहे. वर्तमानपत्रांचे पूर्वसूरी. वर्तमानपत्रांच्या आधीच्या काळातील राजांचे आदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध मार्ग पाहूयात. इसवी सन पूर्व काळात इजिप्तमध्ये आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावले जात. प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात. यात देश व राजधानीतील घटनांची माहिती असे. ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ॲक्टा डायर्ना नावाची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत. लोकांपर्यंत सरकारी निवेदने पोहोचवण्याचा तो एक प्रभावी मार्ग होता. चीनमध्ये 7व्या शतकात सरकारी निवेदने वाटली जात असत. इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रके अधूनमधून वाटत असत. धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ते तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असत. 29 जानेवारी 1780 रोजी कोलकाता येथे सुरू झालेले बेंगॉल गॅझेट हे पहिले भारतीय वृत्तपत्र होते. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र सुरू केले. कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर म्हणूनही ते ओळखले जात असे. बेंगॉल गॅझेटने भारतातील वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला. 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. म्हणून 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. दर्पणमधून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक इतिहास वाचायला मिळतो. कंपनी सरकारचा जमा खर्च, रशियाच्या हल्ल्याचे भय, हिंदू विधवा पुनर्विवाह, राजाराम मोहन रॉय यांची कामगिरी, स्वच्छता इत्यादी विषय दर्पणने हाताळलेले दिसतात. भाऊ महाजन यांनी 24 ऑक्टोबर 1848 रोजी प्रभाकर हे वर्तमानपत्र सुरू केले. फ्रेंचांच्या बंडांचा इतिहास यात आपल्याला वाचायला मिळतो. प्रभाकरमधून लोकहितवादींची म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांची समाजप्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली. जून 1842 मध्ये अहमदनगर येथील ख्रिस्ती मिशनऱ्यांनी ज्ञानोदय हे वर्तमानपत्र सुरू केले. रेव्हरंड हेनरी बॅलंटाईन हे पहिले संपादक होते. आशिया, युरोप या खंडांचे नकाशे यातून प्रसिद्ध झाले. ज्ञानोदय या मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र प्रसिद्ध झाले. टेलिग्राफ या बातम्या पोहोचवणाऱ्या यंत्रांची बातमी यातूनच दिली. भारतात पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी याच वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली. 1857च्या संघर्षाची बातमीही या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली. लोकहितवादींच्या पुढाकाराने इंदुप्रकाश हे वृत्तपत्र जानेवारी 1862 साली सुरू झाले. या वृत्तपत्राने समाजप्रबोधनाचे कार्य केले. विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. इंग्रजी विभागाचे संपादक न्यायमूर्ती रानडे तर मराठी विभागाचे संपादक जनार्दन सखाराम गाडगीळ हे होते.
1 जानेवारी 1877 रोजी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले. बहुजन समाजाचे मुखपत्र. बहुजन समाजाची तत्कालीन परिस्थिती या वृत्तपत्रातून समजते. महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांचे सहकारी होते. 1881 साली केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू झाली. गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे संपादक व लोकमान्य टिळक हे मराठाचे संपादक होते. या वृत्तपत्रांमधून तत्कालीन सामाजिक व राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. देशस्थितीचे वर्णन करून समाज प्रबोधन केले. देशी भाषेतील ग्रंथांचा व पाश्चात्य विद्येचा प्रसार केला. विलायतेतील राजकारणाची या देशातील लोकांना ओळख करून दिली. ब्रिटिशांविरुद्ध जनतेत असंतोष निर्माण करण्याचे काम या दोन्ही वृत्तपत्रांनी केले. ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय. प्रसिद्धीच्या कालावधीवरून नियतकालिकांचे प्रकार पडतात. यामध्ये साप्ताहिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक, वार्षिक, अनियतकालिक हे प्रकार पडतात. प्रारंभीच्या नियतकालिकांची माहिती घेऊयात. 1840 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील दिग्दर्शन हे पहिले मासिक सुरू केले. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी 1929 मध्ये प्रगती हे साप्ताहिक सुरू केले. भारतीय इतिहास आणि संस्कृती व मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका ही आधुनिक काळातील नियतकालिके होत. या नियतकालिकांमधून अर्थ, सामाजिक रूढी, परंपरा, समस्या, पर्यावरण आदी सर्व विषय हाताळले जात. संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पत्रकारितेस वेब पत्रकारिता असे म्हणतात. वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब या वेब पत्रकारितेतून वाचकांसाठी भरपूर मजकूर उपलब्ध होतो. आकाशवाणी विकासाची वाटचाल पाहूयात. जुलै 1924 मध्ये मद्रास येथे प्रथम एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू करण्यात आले. ब्रिटिश सरकारने इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी स्थापन केली. याच कंपनीचे पुढे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असे नामकरण केले. 8 जून 1936 रोजी याच कंपनीचे ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण झाले. स्वतंत्र भारतात AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत आले. पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून AIRला आकाशवाणी असे नाव दिले गेले. आकाशवाणीच्या कार्यक्रमांचे स्वरूप पाहूयात. आकाशवाणीवर सुरुवातीस शासकीय कार्यक्रमांची व उपक्रमांची माहिती दिली जात असे. त्यानंतर मनोरंजनपर, प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जाऊ लागले. तिथून पुढे शेतकरी, कामगार, युवा, महिला, मुले अशा सर्वांसाठी विशेष कार्यक्रम सादर होऊ लागले. विविध भारती या सेवेद्वारे 24 भाषा व 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम प्रक्षेपित केले जाऊ लागले. रेडिओ मिर्ची सारख्या अनेक खासगी रेडिओ सेवाही चालू झाल्या. दूरदर्शनविषयी माहिती घेऊयात. 15 सप्टेंबर 1959 रोजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. 2 ऑक्टोबर 1972 रोजी मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले. भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन 15 ऑगस्ट 1982 रोजी झाले. 1991 साली खाजगी वाहिन्या कार्यक्रम प्रक्षेपित करू लागल्या. प्रसारमाध्यमांची आवश्यकता पाहूयात. माहितीचा मुक्त प्रवाह समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते. लोकशाही अधिक दृढ होण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते. समाजात काय घडत आहे हे लोकांना प्रत्यक्ष दाखवण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते. लोकशिक्षण आणि समाज प्रबोधन करण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते. प्रसारमाध्यमातून मिळणाऱ्या माहितीची खात्री करावी लागते. वर्तमानपत्रातून येणारी माहिती वा दूरदर्शनवरून दाखवली जाणारी माहिती, दृश्य वास्तवाला धरून असतीलच असे नाही. जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरातील स्टर्न साप्ताहिकात
ॲडॉल्फ हिटलरची स्वहस्ते लिहिलेली रोजनिशी मिळाल्याची बातमी छापून आली, परंतु पुढे ती रोजनिशी बनावट निघाली. प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रांचा अभ्यास करूयात. वर्तमानपत्रासंबंधित व्यावसायिक क्षेत्रे पाहूयात. संपादक, वार्ताहर, मुद्रक, लेखक, छायाचित्रकार, तंत्रज्ञ, संगणक तज्ज्ञ, कार्यालयीन कर्मचारी इत्यादी व्यावसायिक क्षेत्रे आहेत. आकाशवाणी प्रसारमाध्यमाशी संबंधित केंद्रप्रमुख, कर्मचारी वर्ग, वार्ताहर, निवेदक, मुलाखतकार, वृत्तसंकलक, स्टुडिओत काम करणारे तंत्रज्ञ, व्यवस्थापक इत्यादी व्यावसायिक क्षेत्रे आहेत. दूरदर्शन प्रसारमाध्यमाशी संबंधित पत्रकार, वृत्तसंकलक, वृत्तसंपादक, वृत्तनिवेदक, कॅमेरामन, कलानिर्देशक, प्रकाशव्यवस्था पाहणारे तंत्रनिर्देशक, संगीत निर्देशक, कलाकार, मुलाखतकार, रंगभूषा तज्ज्ञ इत्यादी व्यावसायिक क्षेत्रे आहेत. प्रसारमाध्यमांना असणारी इतिहासाची गरज पाहूयात. प्रथम वर्तमानपत्रांना इतिहासाची काय उपयोगिता आहे, काय आवश्यकता आहे याचा अभ्यास करू. बातमीमागची बातमी देताना म्हणजेच मागील पार्श्वभूमी देताना, बातमीचा आढावा देताना, भूतकालीन संदर्भ देताना, 50-100 वर्षांपूर्वी अशा सदरात माहिती देताना, आर्थिक, सामाजिक, राजकीय घटनांचा आढावा घेताना, भूतकालीन संदर्भ देताना, ऐतिहासिक घटनांची 100-50 विषयी माहिती लेख, अग्रलेख लिहिताना, कोडी, मनोरंजन यांसाठी सुद्धा इतिहासाची आवश्यकता असते. आकाशवाणीसाठी इतिहासाची उपयोजिता म्हणजेच आवश्यकता काय आहे ते पाहूयात. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा प्रसंगी पूर्वीच्या पंतप्रधानांच्या वा राष्ट्रपतींच्या भाषणांचे संदर्भ देताना, नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, सुवर्णमहोत्सवी, शतकमहोत्सवी वर्ष अशा प्रसंगी त्यांची माहिती प्रसारित करताना, दिनविशेष सांगताना, सामाजिक सांस्कृतिक विशेष सांगताना, ऐतिहासिक प्रसंग, व्यक्ती यांच्यावर कार्यक्रम सादर करताना किंवा चर्चा करताना द्यायचे दाखले या प्रसंगी इतिहासाचा अभ्यास उपयुक्त ठरतो. दूरदर्शनसाठी इतिहासाची आवश्यकता काय आहे ते पाहूयात. पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिका तयार करताना त्या काळातील परिस्थिती, पोशाख, शस्त्रास्त्रे, राहणीमान, भाषा, वागण्याच्या पद्धती इत्यादी समजून घेण्यासाठी इतिहासाची आवश्यकता भासते. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बाबींवर चर्चा करताना, खेळाडू, सेनानी, कर्तृत्ववान स्त्री, पुरुष, समाजसेवक, किल्ले, वास्तू इत्यादींवर कार्यक्रम तयार करताना इतिहासाचे ज्ञान असणे आवश्यक असते.